नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 7, 8, 9 नोव्हेंबर 2023 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात वादळी पावसाचा जोर वाढत आहे। तर या पावसाची स्थिती मेघगर्जना, विजांचा कडकडाट, जोरदार वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। काही ठिकाणी मध्यम हलका राहील, काही भागामध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला ते जाणून घ्या पुढील हवामान सविस्तरपणे। पुढील 3 दिवसांमध्ये वातावरणात मोठा बदल बघायला मिळणार आहे। तर या बदलत्या वातावरणामुळे 7, 8, 9 नोव्हेंबर या तारखेला महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट, जोरदार वाऱ्यासह या पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे। केरळ, कर्नाटक आणि अरबी समुद्राचा दक्षिण पूर्व परिसर या भागामध्ये 7 आणि 8 नोव्हेंबर 2023 या तारखेला वादळ निर्माण होत आहे। या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये बघायला मिळणार आहे। तर भारताच्या उत्तरेकडून येणारे वारे, या वाऱ्याच्या प्रभावामुळे तसेच प्रशांत महासागराकडून येणारे वारे या सर्व स्थितीचा परिणाम पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पुढील 3 दिवसांमध्ये पावसाचा अंदाजा, बऱ्याच भागामध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाजा, विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। जसे केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा राज्याचा परिसर या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाजा पुढील 3 दिवसांमध्ये असणार आहे। तसेच भारताचा पूर्व परिसर हैदराबाद, विजयवाडा, विशाखापट्टणम, जगदलपूर, रामगुंडम या भागातही ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून भुवनेश्वर, कांतामल, राऊरकेला, कोलकाता इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील। तसे महाराष्ट्रात पुढील 3 दिवसांमध्ये कोकण विभाग, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण विभागाचा उत्तर परिसर या भागातही पावसाचा जोर वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वादळी पावसाचा अंदाजा सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, बंडा, अल्टोना, बेडशी या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, राणाकोंडे, कानापूर, नेटूर, गोंजी, रामनघागरा इथे बऱ्याच ठिकाणी जोरदार वादळी पावसाचा अंदाज राहील। गोवा राज्याचा दक्षिणी परिसर मडगाव, कुचकोडे, रिवोना, जागवी, कानकोन जोरदार पावसाचा अंदाज आहे। बंडोरा, तिक्सा, अलगोटे, वालपुई, अंजनम, बिचलम जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील। आणि गोवा राज्याचा किनारपट्टीचा परिसर वास्को द गामा, पणजी, बारसेम इथे जोरदार पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागातही मध्यम पावसाचा अंदाज राहील। सिंधुदुर्ग जिल्ह्याची किनारपट्टी वेंगुर्ला, मापण, कुडल मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। मालवण, बैगणी, पुईपकासल, कणकवली इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। कडेगाव, पटेगाव, दिगळा, पोंडा, राधानगरीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। पश्चिम भागामध्ये लांजा, राजापूर, रेपटणलाई मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। बेलकर, साक्रापा, देवरुख, संगमेश्वर, माखंजन मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। सरवाडा, लोटे, चिपळूण, मारगाव, तांबे आणि खेड, जागदो इथे मध्यम पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याचा उत्तर परिसर मलकापूर, कोकरुलाई मध्यम पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह राहील। तर कोल्हापूर जिल्ह्याच्या किनी, कोडाली, ज्योतिबेल, कोल्हापूर तसेच परोळा, संगरूळ, इस्पोर्ली, कागल, इचलकरंजी या भागात बऱ्याच ठिकाणी
मुसळधार वादळी पावसाचा अंदाज राहील। खारेपट्टण गगनबावडा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। राधानगरी, बिदरी, मुरगुड, निपाणी, गारगोटी, कापसी, कडेगाव, पटेगाव इथे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। अजरा, नेसारी, आडदाला या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्याकडे गोकाक, अलकांगिलाई बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हा पुढील 3 दिवसात राहील। कुरणवाडी, संकेश्वारा, मलदट्टी, चिकोडी, रायबग, हिडकल, तेवणकाठी इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज आहे। सल्लगा, शिरगोपी, कुडाची, सांगली, मालगाव, तासगाव, देसिंग, अष्टा इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील। जळकाठी, किरंगी, अडाली, तेलसंग, तिकोटा, विजयपूर इथे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। दागलपूर, बिलजत, कानामडीलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। सोलापूर जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा जोर वाढला असून गेडी, चिंके, सांगोळे, आटपाडी, दिघाची, मौद, बुद्रुक, पंढरपूर, वेलापूर, मसवड या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। मारवाडे, मंगळवेढा जोरदार पावसाचा अंदाज आहे। कुरुळ, बेलाटी, सोलापूर, जामगाव, मंगरुळी, मंद्रुप इथे मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडकरी, अलूर, नळदुर्ग, होर्टी जोरदार पावसाचा अंदाज आहे। मोडोला, तांदवाडी, तुळजापूर, वैरभंग, पाणेगाव, बारशिलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। मोल, अंगार, शेतपल, करकम, बेमले, टेंभुर्णी, कुरुळवाडी इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। अकलूज, मालसिरस, वेलापूर, बालवानी, पिलवी, मौद, बुद्रुक, मसवड तसेच दिघाची जोरदार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। कुरुळवाडी, केरण, कोंडस, सेल्सियस, परंडा, बिगवन, इंदापूर, बारामती, लुसुंबे जोरदार पावसाचा अंदाज राहील। करमाळा इथे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याकडे बारामती, लुसुंबे जोरदार पावसाचा अंदाज राहील। बराड, शिंगणापूर, लाटे, फलटण, निंदाल, दहिवडी, अद्राकी, मोलदिक्सल इथे मुसळधार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागात बघायला मिळणार आहे। निंदाल, दहिवडी तसेच लगतचा परिसर, मसवड, वडूज, औंध, पुसेवली, मायणी, विटा आणि रामपूर पोलूस जोरदार पावसाचा अंदाज आहे। नरसिंहपूर, इस्लामपूर, अष्टा इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। मेढा, उडाले मध्यम पावसाचा अंदाज आहे। उमराज, कोयना, पटण, अरळ, अरवाडे, वसुटफोट मध्यम पावसाचा अंदाज या भागात राहील। लोटे, चिपळूण, मार्गाव, तांबे, गुहागर, दहागाव, खेड इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। किनारपट्टीकडे दापोली, पाचपणी, कलसीत, मंदनगर, श्रीवर्धन, दिवेगरलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। महाबळेश्वर, गोगरे तसेच महाडवर्धन, गोरेगावलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। वाई, खंडाळा तसेच बोर, शिरवळ, केटवल्ले मध्यम पावसाचा अंदाज या बऱ्याच भागामध्ये बघायला मिळणार आहे। पुणे जिल्ह्याकडे ब्याले, लवासा, जिटे, टाला, इंदापूर, रोहा, नागोठाणा, आंबे, कळवण मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। बोर, शिरवळ, केटवल्ले, सासवड, दायरी, पुणे, सुसगाव, पुनावले, आळंदी, चाकण, वाघोली, लोणी, कालभोर मध्यम पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी राहील। आणि जोरदार पावसाचा अंदाज मारगाव, जेजुरी, सासवड या भागात विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। कडेगाव, दौंड, पडेगाव तसेच कर्जत, कुलधरण इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। राऊ, नार्वे, मठ, शिरूर, मलठण, पाबल, लगतचा परिसर, खेड, चाकण, शिंदे, मनसर इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। वाडा, मनसर, जुन्नर, ओतूर, आल्याने मध्यम स्वरूपात राहील। अहमदनगर जिल्ह्याकडे तसेच आल्याने, बोरी, टाकळी, डोकेश्वर, पारणे, सुपे, बालवानी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये कर्जत, कुलधरण, जामखेड, काडा, श्रीलाई जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह राहील। अहमदनगर, कुडगाव, शिरळ, वांबोरी, माका, बनास, नेवासा, बगूर, पातळीलाई तुफान पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह बघायला मिळू शकतो। तसेच उत्तर भागामध्ये राऊरी, वांबोरी, घोडेगाव, बनास, नेवासा जोरदार पावसाचा अंदाज राहील। श्रीरामपूर, तालिकाबंद, देवळी, प्रवारा, अश्वी, लोणी, संगमनेरलाई, वरवंडी, घारगाव, मांडवे, गरवाडी या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। उत्तरेकडे जोर कमी राहील। पुलतांबा, शिर्डी, जवळके या भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे। कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज चोंडी, अलिबाग, पेण, शिरवळ, खोपोली, कसमतलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। कर्जत, कुसद, नरेल, पेठ, मुरबाड मध्यम स्वरूपात राहील। उरण, मुंबई, नवी मुंबई, ख्रिस्तीवाडा, ठाणे, निंजाले मध्यम स्वरूपात राहील। कल्याण, डोंबिवली, भिवंडी, खडवाली, शहापूर, पिलवी, उंबरपाडा, वसई, विरार, सपाले हलक्या पावसाचा अंदाज आहे। गोटमाल, वाडा, मान्नोर इथे मध्यम पावसाचा अंदाज राहील। मुईसर, वाणेगाव, जव्हार, मोखाडा, त्र्यंबक हलक्या पावसाचा अंदाज आहे। परळी, सरवडा, इगतपुरी, आंबेवाडी, सम्राटकुंडा या भागात बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील।
तसेच नाशिक जिल्ह्याकडे तिरडे डोबरे, सिन्नर, निमगाव, शिन्नर, मंजूर, देवगाव, लासलगाव, पाटोदा, नाशिक, ओझरलाई हलक्या पावसाचा अंदाज राहील। चांदवड, वणी, डोडांबे इथे बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार वातावरण कोरडे राहील, पावसाचा अंदाज फारसा नाही। तर मराठवाड्यामध्ये पुढील 3 दिवसांमध्ये पावसाचा अंदाज श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडे हलका पाऊस राहील, जसे एळकुपा, देवगाव, फुलंब्री, विरामगाव हलक्या पावसाचा अंदाज राहील। श्री छत्रपती संभाजीनगर, सनवसी, पिंपरी, लिंबे, जळगाव, गंगापूरला मध्यम पावसाचा अंदाज राहील। बेडकीन, ढाकी, पालदाई, गवणे, पैठण लगतचा परिसर बघितला असता अमरापूर, हंसापूर, भालम, टाकली इथे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून अति जोरदार पावसाचा अंदाज देखील बघायला मिळू शकतो। लगतचा परिसर बघितला असता जालना जिल्ह्याचा मंगळूर, रामशेकोशोटा, तानवाडी, ईश्वरनगर, काचूड, पाचूड, पानवाडी इथे जबरदस्त अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज आहे। जालना, बदनापूरला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। देऊळगाव राजा, दाभाडी इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। हंसाबाद, सम्राटनगर, जाफराबाद, सिल्लोड, भोकरदन इथे हलक्या पावसाचा अंदाज राहील। बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज गेवराई, उमापूर, हंसापूर, भालम, टाकली, बारीगावारी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। बीड, करकम, बालगाव, जांभळीला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि मंजलगाव, वडवणी, तळेगाव, शिरसर, सोनपेठला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। यलम, चौसाला, पाटोदा आणि पातुरकडा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। धारूरखेडला मध्यम स्वरूपात राहील। परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा आसपासचा परिसर मध्यम पावसाचा अंदाज राहील। धाराशिवमध्ये कळंब, मासा, तारकेटबूम, पातुरकडा जोरदार पावसाचा अंदाज राहील। एडशी, पेठ, कामेगाव, बेंबली, पैरबंग, पाणेगाव, बार्शी, तुळजापूर, वडोला, तांदवाडी इथे मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। नलदुर्ग, होर्टी, उमरगा, तुगाव, उज्जैन तसेच बीड, लातूर जिल्ह्याकडे भाटांची किल्ल्याने मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। खिंतोट, औसा, कोंड, भाडा तसेच मुरुडला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। लातूर, घाटेगाव, बोकडा, लातूर रोड, श्रीरांतपाल, उदगीर, मुरकी, अणुबुजुक, जळकोट या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। औराच्या जाने, हलसी, भालकी, बिदर इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। मुखेडलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। राणी, सावगाव, अहमदपूर, गंगाखेडलाई मध्यम स्वरूपात राहील। लोहा, बुजुक इथे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज परभणी जिल्ह्याच्या या भागात राहील। परभणी, जरी, बोरी, जिंतूर, सेलू, आष्टी, मठ्ठा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील। नांदेड, वाघाला या जिल्ह्याच्या दक्षिणेकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज असून जोरदार पावसाचा अंदाज पूर्ण वसमतला बघायला मिळणार आहे। हिंगोली जिल्ह्यात औंध, हिंगोली, कळमनुरी, इंदापूर, महागाव, माऊरलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसेच वाशिम जिल्ह्याकडे दक्षिण परिसर बघितला असता साप्तगाव, जयपूर, बुलढाणा जिल्ह्याचा इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। वाशिम, रेताट, मालेगावला मध्यम स्वरूपात असून इतर भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये साप्तगाव, जयपूर, रिसोद, लोणी, लोणार, बीबी, मेहकर, डोंगवलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। उत्तरेकडे जोर कमी असून चिखली, केलवड, बुलढाणा, गिरडा इकडे हलक्या सरींचा अंदाज राहील। अकोला जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये हलका पाऊस असून इतर भागात ढगाळ स्थिती राहील। अकोला, अमरावती इकडे ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ, जवई, रुई, धारवा, लाडखेड, अर्णी, कॅप, माहूर हलक्या पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागात बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।